श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तर आजचा खरं तर सकाळचा जो व्हिडिओ आहे तो मॉल विजिटचा व्हिडिओ आहे, जो मी ऑलरेडी चॅनलवरती कालच टाकला आहे. तर तोही जाऊन बघायला विसरू नका. ज्यांनी बघितला असेल त्यांचा धन्यवाद. ज्यांनी अजूनपर्यंत बघितला नाही ते चॅनलवर जाऊन तो व्हिडिओही बघू शकता. ज्यांनी बघितला नाही त्यांच्यासाठी मी त्या व्हिडिओचीही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते आहे. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला तर बघूया आता काय काय करणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. तर एक तर मॉलमध्ये जाऊन आलो, सो तिथेही थोडंफार खाणं झालं, त्यामुळे फारशी तर भूक नव्हती. पण आज सकाळीच आर्चीच्या बाबांनी फरमाईश केली होती की त्यांना शाबूचे वडे खायचे आहेत. आणि एरवी होतं असं की उपवासाच्या वेळी आपण त्यामध्ये कोथिंबीर असेल किंवा जिरं असेल हे पदार्थ टाकू नाही शकत. ॲटलीस्ट आमच्या इकडे तरी उपवासाला हे पदार्थ चालत नाहीत. सो मग जनरली टाकले नाहीत जात, जस्ट नॉर्मल वडा बनवला जातो. मग म्हटलं चला आज आवर्जून शाबूचे वडे बनवूया. सो मग मी जातानाच साबुदाणा भिजवून गेले होते, प्लस बटाटेही उकडून गेले होते, सो दॅट की मला आल्यावर त्यासाठी वेळ नाही जावा लागणार. तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा भिजवला होता मी, प्लस बटाटे उकडून गेले होते. ते बटाटे सोलून छान क्रश करून शाबूमध्ये मिक्स केलेत आणि हळद, त्यानंतर जिरं आणि कोथिंबीर चिरून टाकली आहे, प्लस चवीपुरतं मीठही घातले. इकडे मिरच्या काढून ठेवलेत. मिरच्या मी आत्ताच मिक्स नाही केल्या, कारण मला अर्जूसाठी विदाऊट मिरचीचे सेपरेट वडे करायचे आहेत. सो अगोदर त्याच्यासाठी करेन. आणि ॲक्च्युली वडा म्हणण्यापेक्षा मी टिक्की करणार आहे, कारण टिक्कीला थोडंसं तेल कमी लागतं ॲज कम्पेअर टू वडे. सो मग म्हटलं टिक्की करेन. आणि सकाळी जाताना खिचडी भात बनवला होता. खिचडी भात खाऊन गेलो होतो आम्ही पोटभर. सो मग खिचडी भातही थोडासा आहे शिल्लक. आणि जर चाट बनवतोय तर अर्थातच चिंचेची चटणी किंवा चिंचेचा कोक हा असायलाच हवा. आणि मी जनरली बऱ्यापैकी बरेचदा माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला चिंचेचा कोक आढळेल, कारण मी बऱ्याच पदार्थांमध्ये चिंचेचा कोक वापरते. प्लस ज्यावेळी वडी बनवतो आपण, कोथिंबिरीची असो अळूची असो, मला पर्सनली वडीमध्ये चिंचेचा कोक आवडतो, त्यामुळे मग मी आवर्जून बनवून ठेवते हा असा. आणि याची रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मला नक्की सांगा. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी ही सुद्धा रेसिपी टाकेन. आणि फार उत्तम चटणी बनते ही चिंचेची. यामध्ये गूळ आहे, जीर पावडर आहे, त्यानंतर तिखट आहे. सो आणि छान ही उकळून घेतली ना तर ही महिना व्यवस्थित टिकते. खरं तर ही बाहेरही टिकते, फ्रीजमध्ये ही ठेवायची गरज नसते. 15-20 दिवस आरामात ही चटणी तुमची टिकते, कारण ती व्यवस्थित उकळून घेतलेली असते, व्यवस्थित पद्धतीने बनवलेली असते, त्यामुळे ती अजिबात खराब होत नाही. आणि फ्रीजमध्ये तर 1 महिना आरामात ही चटणी जाते. अजिबात तिचा कसला वास येत नाही किंवा तिची चव बदलत नाही. पूर्ण 1 महिना ही चटणी व्यवस्थित तुमच्या फ्रीजमध्ये टिकते. सो चला तर मग आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा शाबूची टिक्की बनवेन. तर जसं मगाशी मी म्हटलं की सगळ्यात अगोदर अर्जूसाठी टिक्कीच बनवून घेणार आहे, कारण त्याला थोडंसं तिखट वगैरे लागलं की मग साहेब खात नाहीत. हे जर तुम्ही उपवासासाठी नसेल बनवत तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठही घालू शकता, अगदी 1 चमचा. त्यानेही खूप छान क्रिस्पी आणि क्रंची टिक्की असेल, वडा असेल याचा बनतो. तर सोपी आहे अगदीच प्रोसेस. जस्ट गोल हे करून तेलामध्ये डीप फ्राय केलं तर त्याचा वडा बनेल, आणि तेच थोडंसं चपटा करून तव्यावरती शालो फ्राय केलं तर त्याची टिक्की बनेल. आणि बिकॉज ऑफ आम्हाला चाट बनवायचं आहे, त्यामुळे मग मी याची टिक्कीच बनवणार आहे. तर मी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण ॲड करणार आहे, सो दॅट की थोडं छान क्रिस्पी बनेल सगळं. ओके, आता याच्यातली हळद ही टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला, आवडत नसेल नाही घातली तरी चालेल. पण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मग मी आवर्जून हळद घातली आहे. थंडीच्या दिवसामध्ये हळद चांगली असते.
हिलिंगसाठी असेल किंवा आपल्या शरीरासाठी असेल. सो मी तरी आवर्जून घालते शक्यतो हळद. सो इट्स युअर चॉईस. तुम्हाला हवं असेल घाला, नको असेल नाही घातली तरी काही हरकत नाही. असे गोळे करून जर तळले तर याचे छान वडे बनतील. आणि हे थोडंसं असं सपाट चपट करून जर हे शॅलो फ्राय केलं तर याचे टिक्के बनेल. इट्स सिम्पल इज दॅट. सो अशा प्रकारे छान शाबू टिक्की तयार होती. मग त्याच्यावर छान चिंचेची चटणी, त्यानंतर गोड दही. आणि खरं तर माझ्याकडं जे आपण 0 नंबरची शेव टाकतो नायलॉनची शेव ती नव्हती अवेलेबल. त्यामुळे मग मी माझ्याकडं रेडकवलीचा चिवडा होता सो तोच त्याच्यावरती टाकला होता. बट त्यानेही टेस्ट छान आली होती. आणि टिक्कीच केल्या होत्या त्यामुळे मग थोडी खोबऱ्याची चटणी केली. खरं तर नारळ वगैरे फोडला नव्हता. सुक्या खोबऱ्याचीच आपण जशी ओल्या नारळाची करतो तशी सुक्या खोबऱ्याची चटणी केली होती मी. खावा. छान छान आहे. चटणीसोबत खा के. हाय होय. बरं खा, तुला कसं खायचं तसं खा. आजकाल ना नजर हटी दुर्घटना घटी या वाक्याचा पावलोपावली प्रत्यय घेत असतो आम्ही. मी इकडे किचनमध्ये बिझी होते आणि अर्जुने बाहेरच्या मनी प्लांटची अशी काहीशी अवस्था केली होती. खरं तर 3-4 महिने मी इतका जपवला होता त्याला. खरं तर तो अगदी मरायला आला होता. सो त्याला बाटलीमध्ये लावला, त्यानंतर आता कुंडीत लावला आणि इतका छान झाला होता तो. पण अर्जुने 5 मिनिटं मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि सगळी वाट लावली मनी प्लांटची. तुम्हाला ना एक गंमत दाखवते. माझ्याकडे थोडं सोयाबीन होतं तर जाताना मी ते भिजत घातलं होतं आणि साधारण 2-1 मूठ वगैरे होतं, म्हणजे एक साधारण 3 ते 4 वाटी असेल. आणि मला खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं की याचं इतकं सारं टोफू किंवा सोया पनीर ज्याला म्हणतात ते बनेल. तर मी ते ह्याचं एवढं ही पूर्ण कढई भरून इथं तुम्ही या मार्कपाशी बघू शकता एवढं भरून सोया मिल्क झालं होतं. आणि त्याचं आता फाडून मी पनीर केलं आहे. तर इथे एका मोठ्या याच्यामध्ये ऑलरेडी लावलं आहे पनीर. हे साधारण 300-350 ग्रॅम पनीर असेल. आणि प्लस हे एवढं अजूनही शिल्लक आहे, म्हणजे याच्यातलं अजून पनीर निघेल. सो इतक्या कमी सोयाबीनमध्ये इतकं पनीर निघेल हे खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं मला. पण गुड. तर तुम्हाला जर सोया पनीरची ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी मी सोया पनीरची ही रेसिपी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दाखवेन. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आम्हाला सांगणार आहे बाळा, सांगणार आहे. काय बघितलं माझ्या सोनानं? वाघोबा. केवढा होता वाघोबा? एवढा मोठा वाघोबा. आणि काय काय बघितलं? बेबी बघितलं. कोणाचं बेबी? हत्तीचं बेबी. कसं करत होतं रे ते बेबी? हो. आणि हत्तीचे डोळे कसे होत होते रे? असे होत ते. हो. आणि काय काय बघितलं अर्जुने मॉलमध्ये? वाघोबा. एवढं मोठं वाघोबा. वाघोबा खूप आवडला अर्जुला आहे ना.
आणि जिने कसे होते रे? अर्जुला चालायला लागत होतं का जिन्यावर? नाही ना, त्याचे चाललेले ना जिने. आणि काय काय होतं? वागुबा, एवढं मोठा वागुबा.